जे पहिले आपले अरुण कांबळे होते तर व्यवस्थित ते सकाळी 6ला 7ला यायचे, सगळे गल्ले बघायला, गटर बघायला, मग ते माणसं पाठवायचे, स्वच्छता व्हायची आमची. आणि नळाकडे बी लक्ष द्यायचं, पाणी आहे का नाही कोणाला. आणि ते नंतर गेल्यावर मग हे दुसरे आले बाहेरचे आला, त्यांनी तेवढं काय समजा लक्ष दिलंच नाही आमच्या एरियाला. मध्ये गल्ले गल्ले त्यानं काय पाहिलंच नाही, काय चाललं काय नाही, घरं खाली गेले का ऊचे घरं का पाणी शिरतंय, आणि ते काहीच केलं नाही. आता बी त्यांनी हे कामं दिले. मी फोन लावला तर म्हणजे सर भाई रुको जरा, तुम्हारा फंड पास होगा है ना, गल्ली का फंड पास होगा, तुम्हारा काम चालू करेगा. असे ते लोक कंत्राटवाले भेटले त्यांना, तर त्यांनी ते खाली खोद खाद बी केलं नाही ना, आणि त्यांनी पोकळ काम करून देतं, खाली घुशी लागल्यात घरायला. काय करायचं, हे काम आम्हाला पसंत नाही, हे काम आमचं तोडून डबल काम करावा. बस तुम्ही तिकडे गल्लीत चला. आता इथं आता भरपूर उभे आहेत, भरपूर उभे आहेत आता इथं. पण आम्ही जर बाहेरचे कोणी असन आम्ही त्याला वोटिंग करणार नाही. आमच्या लोखंडे आपले गोंडी भाग लोखंडे भाग आमच्या इकडे जर कोणी उभं राहत असन आमच्यातला इरातला माणूस, आम्ही त्याला हक्काने वोटिंग करू ना, त्याला आम्ही निवडून आणू. पण आम्ही बाहेरच्या कोणी आम्ही त्या वोटिंग करणार नाही. आता निवडणूक आली, आता तुमच्या फंड पास झाले असे बोलतात, ते फंड पास झाले, तुमच्या गल्लींचे कामं करतात, तुमच्या संडाचे कामं करतात, आणि एकदा निवडणूक झाली की हे लोक बेपत्ता होतात. आता तर खरं म्हणजे आमची गल्ली केली ना, वर आमच्या बाया जाऊन मिटिंगी हे केल्या, ऑफिसला गेल्या, तेव्हा कुठं ती गल्ली बनवायला आले. गल्ली अशी बनवली की त्यामध्ये पाणी पूर्ण गल्ली उंच केली, परत पाईप काय दाबले नाही, काय नाही, गटरी काय ओपन केले नाही, काय नाही, आणि गल्ली बनवली. सगळ्या घरांनी पाणी लोकांच्या पाणी जात नाही, चॅनल टाकले ना तर त्यात मध्ये तुम्ही ती गल्ली येऊन बघा आमची, आणि मग म्हणा की काय हे नगरसेवक आहे का कोण आहे. आता निवडणुकीमध्ये कोण उभं आहे मला काय माहिती नाही, एवढं मला काय माहिती नाही. मी कोणाचं नाव घेत नाही, मला माहिती नाही तर मी नाव पण नाही घेणार कोणाचं, कोण उभं आहे कोण नाही. पण आता जे पण येणार आहे ना, त्यांनी विचार करून एरियात यायचं. आमच्या एरियात आणि आमच्या गल्लीचा विचार करूनच यायचं. जो बी येईन तो मार खाईन, कारण गल्लीचे कामं करत नाही, निवडणूक घेतात, मतं घेतात आणि गायब होतात. जे मेन जाणार आहे त्यांनाच काय राजनीती काय गल्लीची माहीत राहते, बाकी कोणाला काही माहीत राहत नाही. फक्त आम्ही गेलेलो, आम्ही हे कामं करणार म्हणतात, करणार पण करत कोण नाही. मी तर म्हणते आमच्या एरियाला आहे ना, आमच्याच एरियाचा नगरसेवक द्यावा. तिच्या पाण्याचं मोटर लावल्याशिवाय पाणी नाही तर नळा लाईट बिल किती येतं, 4-5 हजार रुपये नुसतं लाईट बिलामध्ये घातलं तर खायचं काय. हातावर कमवणारे लोक आहेत, काय गव्हर्नमेंट जॉबवाले सगळे हातावरचे आहे ना. त्यांनी जरा विचार करायला पाहिजे की नळाचं पाणी जर चांगलं व्यवस्थित पाहिजे. त्या पाण्यामध्ये वास मारतो, बारीक बारीक किडे येतात, पाणी तर कधी बारीक कधी फास्ट. पाण्याची सुद्धा सुविधा नाही या एरियाला, बरोबर ना पाणी ना बाथरूम ना गटरीची कुठली सुविधा नाही. पूर्वी नगरसेवक 3 होऊन गेलेले, एक राजू वाघमारे होऊन गेलेले, अरुण कांबळे होऊन गेलेले, लास्ट आत्तर होऊन गेलेले. त्यांना तर मी कधी बघितलं नाही. ते काय हळदी कुंकू असला तेव्हा कोण आसन गटामध्ये पैसे देतात आणि जरा हळदी कुंकू करा, पण स्वतःहून ते काय अजून कधी कोणाला आम्ही तर बघितलेलं नाही. त्यांना काय कामं केले नाही. कामं तर आता काय कामं केलेले, जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा कामं चालू झालेले एरियातले. बघा हा रोड बघा बरं, पाईप बघा बरं, लहान मुलं कसे खेळणार इथं, धडाधड पडतात, पाय बुडला, हात बुडला, म्हातारा माणूस कसं जाणार इथून. म्हातारा माणसाला सुद्धा चालायला प्रॉब्लेम आहे. जरा विचार करा, एरियातलाच आम्हाला नगरसेवक पाहिजे, आम्हाला बाहेरचा नगरसेवक नको. जो बाहेरचा आला त्याला आम्ही बाहेरचाच रस्ता दाखवणार, आम्ही एरियात घेणार नाही त्याला. ह्या लोकांनी नगरसेवक तिकडे बोलून घेतला त्या साईडला, आणि त्या साईडला त्यांनी कामं केले का नाही माहीत नाही, पण आमच्याकडे गल्ली दाखवायला बोलवलं तर आमच्याकडे गल्ली बांधायला कोणी येत नाही. आणि ज्या दिवशी आम्ही फोन करून बोललो आमची गल्ली भरली, आमचं गटर काढायला माणसं पाठवत, तर तो बोलतोय का तुमच्या घरात पाणी घुसले का, म्हणजे आमच्या घरात पाणी घुसायची वाट बघतात का आमच्या घरामध्ये किडे मकोडे आलो येणार का काढायला. आमच्या घरामध्ये छोटे छोटे मुलं आहेत, आमच्या मुलांना बाथरूमला जायला जागा नाही, इकडं बाथरूम घाण नाही, आमचे मुलं गटरीवर बसतात, लोक वरडतात गटरीवर बसतात, आमचे मुलं जाणार कुठं. आणि आमचं बाथरूम काढायला येत नाहीत. आमच्या आता पण तुम्ही चला आमचं बाथरूम बघा, हे आमची गल्ली बघा, आणि गल्लीमध्ये पाणी जायला सुद्धा जागा नाही, तरी गल्ली फुटलेली. तुम्ही आता चला आम्हाला दाखवायचे. आणि आम्ही जर फोन करून बोललो तर आम्हाला उलटं सुलटं बोलतात, आम्ही ऐकून घेणार नाही. ते त्याचं नाही, आतर कोणीच्या हाताखाली असतात ना ते लोक. त्याचं नाव काय ग, हे पूनम, त्याचं नाव काय आहे. नाही तो तुला बोललेला फोन केला तेव्हा
तो त्याचा पी आहे ना कॉन्टॅक्ट घेतो तो बोलतो आम्हाला उलट सुलट. तो जर आता परत उलट सुलट बोलला तर माझ्याशी गाठायची त्याची, तो भला कोणी पण असू द्या. हा, गेल्या 2017ला इलेक्शन झालं होतं आपल्या इथे आणि त्यावेळेस निवडून आलेले आपले अत्तर कुरुशी भाई. तर विषय असा आहे की पूर्ण हा लिंबुणे भागाचा भैयासाहेब गायकवाड नगर लोटस कॉलनी वगैरे असेल. तर मला एवढंच म्हणायचं आहे जनतेला की हे नगरसेवक होऊन जातात पण परत काय येत नाही इथे बघायला. कोणीही नगरसेवक इकडे आलेला नाही. जनतेला अजूनही माहिती नाही तो नगरसेवक कोण आहे, की कोणाला आम्ही निवडून दिलं, कोणाला आम्ही मतदान केलं. तर मला जनतेला एवढंच सांगायचं आहे इथे भरभर पैसे वाटले जाणार आहेत. ते पैसे आपल्या हक्काचे आहेत. पैसे वाटणार, तुमचं मतदानही विकत घेणार. पण ज्या वेळेस तुम्ही कामासाठी तिकडे जाणार त्यांच्या दारात तेव्हा ते तुम्हाला एकच बोलत आहेत की हमने पैसा आपको देके वोट लिया है, खरीदा है वोट आपका, म्हणून तुमचे कामं केल्या जात नाहीत असे ते बोलत आहेत. तर मला जनतेला एवढंच सांगायचं आहे की जनतेने ठरवायचं आहे की आम्हाला आमचा स्थानिक पाहिजे, कोणी बाहेरचा आम्हाला इथे नको आहे. कारण की बाहेरचे उमेदवार इकडे येत नाहीत. स्थानिक असेल तर आम्ही त्याच्या अर्ध्या रात्री घरी जाऊन त्याचा दरवाजा आम्ही ठोकून त्याला बोलू शकतो की तू आमच्या मदतीला धावून ये. कारण की तिकडे गेल्यानंतर ना त्यांचे पी ए आम्हाला सांगतात की साहेब आतमध्ये असून पण बोलतात की ते आतमध्ये नाही आहेत. आणि त्यांच्या पी एची एकदम बोलायची स्टेटमेंट खूप वेगळी असते. एखादी सामान्य महिला काही करणार ती, कारण की इथं येता जाता इथं लाईटिंगचे प्रॉब्लेम आहेत, लोकांना एवढा अंधारात त्रास होतो. शौचालय तुम्ही आता बघितले असतील, एवढ्या घाणेरड्या पद्धतीने शौचालय BMCला कंप्लेंट केली तर BMCनी दत्तक वस्तीला सांगते, दत्तक वस्तीला बोलले तर दत्तक वस्ती बोलते हा करते, पण ती दत्तक वस्ती ही कामं काही करत नाही आहे. इथे जनतेला खूप त्रास आहे आम्हाला. आणि मला एवढंच म्हणायचं आहे जनतेला की ह्यावेळेस हा वार्ड क्रमांक 139 आहे आणि या वार्डमध्ये खूप भयंकर परिस्थिती आहे. चरसी गांजाडी इथं खूप असतात, फिरतात रात्रभर, लोकांचे दरवाजे टोकले जातात, महिलांनाही छेडल्या जातात. आणि ह्यांना सपोर्ट करणारेही बाहेरचे कोण नसतात, हे कोणतरी कार्यकर्तेच असतात. या लोकांना पोरांना सपोर्ट करतात की यांना त्रास द्या आणि त्यांना त्रास द्या. तर मला जनतेला एवढंच सांगायचं आहे कुठल्याही कार्यकर्त्याचं ऐकायचं नाही आहे. तुम्हाला जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे की आपला मतदार आपल्या हक्काचं आहे, ते आपण आपला हक्क कोणाला द्यायचा आहे ते तुम्ही जनतेने ठरवायचं आहे. आणि BMCचं पाण्याचा इथं एवढा त्रास आहे की BMC आम्हाला सांगते की बिलं भरा. अरे आम्ही बिलं का भरू? जर पाणीच नळाला येत नाही तर आम्ही बिलं का भरणार? कारण की आम्हाला लाईट बिलच भरपूर येतं. कारण की आम्ही जर पाण्याचं बिल जर आम्ही पाण्याचं जर भरायला घेतलं तर आमचे लाईट बिल हे लोक भरणार आहेत का? मोटर लावल्याशिवाय पाणी आम्हाला येत नाही ते. तर BMCने जर आमचं लाईट बिल भरत असेल तर आम्ही 100% सांगतो पाण्याचं बिल आम्ही भरू. यापुढे पाण्याला आम्हाला त्रास देऊ नका. BMCला आम्ही सांगितलं, सामान्य महिलाही जातात तिथे, त्यांना BMC हाडवूड करते. आणि इलेक्शन आलं त्यामुळं काय करतात आता सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक झाले, हे सगळे येतात इथे आणि आम्हाला सांगतात की मतदान करा. आणि कामं आत्ता चालू झालेले आहेत, रिसेंटली आत्ता कामं चालू आहे, पण ते पण प्रॉपर झालेले नाही आहेत. लोकांच्या मोरीत पाणी येतं, लोकांचं घरं खाली गेले. अरे त्यांचा विचार करा जरा, सर्वे करून तुम्ही कामं करा ना. लोकांना सांगा की आम्ही कामं करतो तुमचे, आम्ही येतोय, आम्हाला सांगा. पण असं काही होत नाही. इलेक्शन आल्यामुळं आता काम चालू झालेलं आहे गेल्या 4 महिन्यापासून. तर ह्या गोष्टी, इथली परिस्थिती, ह्या आमच्या इथले लिंबुणे भाग 139 वार्डची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर समस्या म्हणजे अशा आहेत की त्यांनी भरपूर म्हणजे इथं लोकांची अर्धवट कामं सोडलेली आहेत आणि जी कामं सोडलेली आहेत आणि लोकांवरती मेन शिवसेना हा गटमधून खूप अन्याय झालेला आहे आणि माझ्यावर तर खूपच अन्याय केला आहे. पण आता मी एवढ्या दिवस तरी सरांना फोन करायची, सर इधर काम बाकी आहे, उधर काम बाकी आहे, इधर ऐसा आहे, उधर मी कॉन्ट्रॅक्टवाल्याचे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टवाल्याचे कॉन्टॅक्ट माझ्याबरोबर होते. आणि थोड्या वेळापूर्वीच मी कॉन्ट्रॅक्टवाल्याला फोन केलेला, गोविंद म्हणून. तो मला बोला मैडम मेरा कंप्लेंट गया है M वार्ड में. मैं बोला हाँ गया है, लोग जा रहे, मीडिया वाले बुला रहे, अभी मैं तो कुछ कर नहीं सकती. आपने काम ही ऐसा किया, आधा काम छोड़ा है. मैंने देखा खुद कल जाऊन का लोकांच्या घरात पाणी, दारात वट्यात पाणी शिरलंय. त्या लाईनमध्ये आमचं सुद्धा दुकान आहे, घर आहे. पण लोकांना जे फसवणूक करून कामं ओटे बिटे खणलेत हे चुकीचं झाले. आणि खरंच जे यशूनी सांगितलं आपल्या हक्काचं मतदान आहे ते आपण ज्याला द्यायचं त्यालाच देऊ. आणि पण माझ्यावर पण शिवसेने गटात मी समाजवादीमध्ये होती, समाजवादीतून यांच्याबरोबर मी ह्या पक्षात आली. मला बोलले तुला पद देणार. पद दिल्यावरती हे लोक माझ्यावर वेगळे घाणेरडे आरोप करायला लागले. आणि तरी पण अत्तरबाई बोलले देख तू ये बात बाहर शेअर करेगी तो मेरा इज्जत जाएगा, तू मेरी भांजी आहे असं आहे. तर मी ही बात अजून जास्तीत जास्त कोणाला सांगितलेली नाही. जास्तीत जास्त ही बात कोणाला सांगितलेली नाही.
आणि तरी पण मी बोललेली आहे त्यांना का मी मीडियावाले बोलवणार. आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्यांनी मला शिवसेनेचं एक ऑफिस खोलून दिलेलं. मी जॉब करत होते, माझे मिस्टर नाहीत, माझ्या 2 मुली आणि मीच राहते, पण त्यांनी मला ऑफिस खोलून दिलं. मला चालत्या नोकरीवरून नोकरी सोडायला लावली आणि त्यांनी इलेक्शनच्या पिरियडमध्ये माझ्या हातातून ऑफिस वळून स्वतःच्या कास्टच्या माणसाला चालवायला दिलं. तो मुलगा माझ्यावर नाही तसले आरोप करायला लागला, माझ्यावर हात उकरून यायला लागला. शकील म्हणून मुलगा आहे आणि जमील तांबोली पण हा शिवसेनेचा वार्डाध्यक्ष होता, पण तो पण अशी अत्तरबाईला एकाचे 2 काय सांगून त्यांनी आमच्या नावाची बदनामी केली. पण जमील तांबोलीचं इथं काही नाही, तो राहतो गायकवाड नगरमध्ये, पण तो इथं येऊन लोकांना खोट्या आश्वासन देऊन त्यांनी हे बोलतो. पण समाजवादी हा पक्ष मी आज भरपूर वर्षापासून बघते आणि मी इतर दुसऱ्या पक्षात न जाता मी शिवसेनेमधून पद नाही घेतलं. पद घ्यायच्या अगोदरच माझ्या घरच्यांनी मला शिवसेना पक्ष सोडायला लावला. का ह्या पक्षातली लोक चांगले नाहीत आणि जे काम करणार आहे न घाबरता मी सगळ्यांबरोबर काम करायची. मी कोणाचं खाल्लेलं नाही तर मी कोणाला घाबरून चालेल. मी स्वतः कमवते, स्वतः खाते आणि माझ्या स्वतःचं घर मी स्वतः चालवते. मी कुणाच्या नेत्या लोकांच्या चारण्याला पण लाजिनदार नाही. आणि मेन बात हा नेता असा आहे, जरी आता आपण एक फर्ज असतं, माणसाचं एक कर्तव्य असतं का ही मुलगी आपल्यासोबत 10 ते 12 वर्ष माझ्या एरियामध्ये जेव्हा अत्तर कुरेशी सर येतात 1000 लोक शिव्या घालत होते, पण त्यांची बायका पोरांबरोबर माझं रिलेशन चांगलं होतं आणि ते बायका मुलं खूप चांगले आहेत त्यांचे. पण अत्तर कुरेशीचे कान भरून भरून माझ्या विरोधात त्यांना लढायला लावलं. आणि विधानसभा प्रमुख भारती खरे लास्ट टाईम निमोनी बागमध्ये त्यांनी इलेक्शनसाठी ऑफिस घेतलं. त्या ऑफिसवरती प्रोटोकॉलमध्ये माझा फोटो टाकला तर तिने ऑफिस बंद करायला लावलं का हिचा फोटो पाहिजे ना. असे शिवसेनेत आहे कोणती पद्धत आहे का जी काम करणारी बाई आहे तिला तुम्ही मागं टाकणार आणि जे नंदीबाईला सारखे मान हलवतात त्या बायकांना तुम्ही बोलताल ते कोणी करू शकत नाही. निदान मी तरी तुमच्या म्हणण्यासारखं वागू शकत नाही. शिवसेना पक्ष हा चांगला आहे, मी बोलत नाही का तो वाईट पक्ष आहे. एकनाथ शिंदे सरांचा पक्ष खूप चांगला आहे का तर त्यांनी गरिबांसाठी त्यांनी जी लाडकी योजना पण चालू केली त्या पक्षातले जे वरच्या लेवलचे माणसं आहेत, जे वरच्या लेवलचे जे माणसं आहेत ते माणसांना बायकांबरोबर कसं बोलायचं, काय बोलायचं आणि ह्या अत्तरबाईचा फर्ज होतो का एखादा पक्षातला माणूस तुझा एखाद्या मुलीवर किंवा मी बाईच आहे किंवा मुलगी पण जर समोरच्यावर हात उचलून तुझ्या समोर इकडे तर ऑफिसमध्ये त्यांनी माझ्यावर हात दिला. मी ट्रेन खाली जीव द्यायला चाललेली, एक संभाजी म्हणून माणूस आहे तेव्हा मला पकडायला आला, मग त्यांनी डायरेक्ट मला रिक्षात घालून अत्तर सरांच्या घरी नेलं. पण जर तुझ्या पक्षातला माणूस तुझ्या समोर येतोय आणि तुझ्या समोर माझ्यावर दादागिरी करतोय तर तुझं काम होतं त्याला बोलायचं का तू हे काय करतो, तिच्यावर हात का उचलतो. पण त्यांनी माझ्या समोर त्याला डोळा मारतो आणि त्यांनी 2 शब्द मला सुनावले. म्हणून मला डोक्यात एकदम डोक्यात फेल झाला आणि मी शिवसेना पक्ष सोडला आणि मी काम करणार तर आसिमबाईचं शेवटपर्यंत करणार. कारण आसिमबाई हा माणूस एक असा आहे जरी ते आमदार लेवलचे असले पण ते गरिबाची जाण ठेवणार आहेत. आणि आसिमबाई हा माझ्या नावाने ओळखतो, मला कुणाला सांगायची गरज नाही. तर मी नाव घेतात आसिमबाई मला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि मी दुजेभावपणा नाही करणार का मी सांगणार आसिमबाईचं काम करते आणि पॉकेट घेणार दुसऱ्याचं, हे कामं मला येत नाही. मी हक्काने काम करणार तर माझ्या समाजवादीचंच करणार आणि उमेदवार निवडून आणणार, कोणी असू तो उमेदवार, पण माझ्या हक्काचाच उमेदवार निवडून आणणार. जय भीम, सलाम अलैकुम. ज्या वेळेस अत्तर कुरेशी निवडून आलेले त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून एक जागा होती म्हणजे चक्की नाल्याचं जेव्हा त्यांनी घरं तोडले नाल्यावरच्या आणि त्यांना रूम दिले बिल्डिंगमध्ये, पण एक छोटीशी अशी जागा होती तर त्या जागेसाठी आम्ही त्यांना अप्लाय केलेलं का आम्हाला इथं एक म्हणजे असं शेड बांधून द्या वाचनालयासाठी. पण त्यांनी त्या 10-8 वर्षानंतर आज इलेक्शनच्या टायमाला त्यांनी एक शेड बांधून दिला आहे. त्या शेडचं अर्धवट काम सोडलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टवाल्याला आम्ही कॉल करते मी, पण तो कॉन्ट्रॅक्टवाला पण रिस्पॉन्स देत नाही का मी येतो काय करतो. आणि सरांना पण मी पार्टी सोडायच्या अगोदर 1 महिना 15 दिवस अगोदर मी त्यांना सांगितलेलं क्या जो चक्की नाले पे आपने शेड बनाया सीनियर सिटीजन का वो शेड का काम भी ऐसा ही पड़ा है, उधर कोई आ रहा नहीं. आणि कॉन्ट्रॅक्टवाल्याला पण मी 9 ते 10 वेळा कॉल केला कि आपका ये गली में काम चालू है, आधा कॉन्ट्रैक्ट वाले इधर भेज के इतना
प्लास्टर ये करके लो, पण हे पण काम महिलांसाठी त्यांनी सिनियर सिटीजन कट्टा बांधलेला तो पण क्लिअर नाही केला. म्हणजे असे भरपूर त्यांनी कामं अर्धवट सोडलेले आहेत. जो गायकवाड नगरमध्ये नाला आहे तिथं पण 19, 20, 21 गल्ल्या पण अशाच सोडलेल्या आहेत. तिकडची लोक मला कॉल करतात का सुप्रिया आमच्या इथं काम नाही केलं, हे काय चाललंय. आणि जो आमचा एरियाचा पट्टा आहे तिथं पण त्यांनी असंच सोडलं आहे. म्हणजे अशी भरपूर कामं त्यांनी अशीच सोडलेली आहेत. पण आता चुकी मी त्यांची पण नाही मानू शकत किंवा कॉन्ट्रॅक्टवाल्याची. त्यांचे कॉन्ट्रॅक्टवाले चुकीचे आहेत का अत्तरबाई चुकीचे आहेत हे मी नाही सांगू शकत. पण त्यांच्या फंडातून ही कामं चाललेली ही पूर्ण क्लिअर कट त्यांनी करायला पाहिजे होती. आणि जे बोलतं ते नालायक आणि जे नाही बोलत ते त्यांच्या पक्षात चांगलं. तर हे मी बोलणारी आहे म्हणून मला नालायक समजू किंवा काही समजू, पण त्यांच्या पक्षाला मी तोंड न देता मी स्वतःच पक्ष सोडला. पण जे काय आता कोणी उमेदवार निवडून येतील त्यांनी आमची राहिलेली कामं इमानदारीने करून द्यावेत. आणि सरांना पण सांगणं आहे आसिमभाईला का तुम्ही जो पक्ष उमेदवार उभा करताल कोणता पण उमेदवार येऊ, आम्ही बोलत नाही काय हाच उमेदवार आला पाहिजे, पण जो पण उमेदवार येईल तर सरांना हे सांगणं आहे का कोणी पण येऊ, पण समाजवादी पक्षाला आसिम सरांना हे सांगणं आहे का सर आमचे राहिलेले जे कामं आहेत सिनियर सिटीजनचा कट्टा वगैरे गल्लीचे ते तुम्ही सुरळीतपणे पार करा. लास्ट टाईम तुम्ही पाईपलाईन दिलेली पण त्या पाईपाचं पाणी पण बंद झालं आता, तर तुम्ही आम्हाला नवीन पाईपलाईन 1-2 टाकून द्या जेणेकरून आम्ही पाणी पिऊ शकतो लोक. आणि याच्यातच तुम्ही जर लोकांच्या समस्या दूर करताल हेच तुमचं मतदान समजून आम्हाला मदत करा. जय भीम, जय भारत. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.